नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आजच्या वेळेमध्ये एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन असणार आहे, महत्त्वाची योजना असणार आहे. मित्रांनो, पॅक हाऊसकरिता कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता, याची ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्याकरिता पॅक हाऊस ऑनलाईन फॉर्म भरता येईल महाडीबीटी या वेबसाईटवर. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. चला तर मग आपण कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरू शकतो हे पाहूया. लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर येऊन जाल. तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी दिसून येईल. वैयक्तिक माहिती तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म साठी आपल्याला सर्वात आधी डाव्या साईडला जे ऑप्शन्स दिलेले आहेत, वैयक्तिक तपशील, घटकासाठी अर्ज, तर हे 2 नंबरचं जे ऑप्शन आहे घटकासाठी अर्ज, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक नवीन इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 3-4 ऑप्शन्स या ठिकाणी आलेले आहेत की कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते, त्यानंतर फलोत्पादन, सौर कुंपण आणि प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना. तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला जे 4 नंबरचं ऑप्शन आहे फलोत्पादन, या समोरील जे बाबी निवडा पॉइंट दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल. त्यामध्ये तुमचे जे शेतीविषयक माहिती आहे ती दिसून येईल. त्या ठिकाणी फार्म आय डी तुम्हाला दिसून येईल यामध्ये. त्यानंतर तुमचा तालुका ऑटोमॅटिक आलेला दिसून येईल, तुमचं गाव देखील ऑटोमॅटिक आलेले दिसून येईल त्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो जी पुढची माहिती आहे ती आपल्याला सर्वेक्षण क्रमांक घटक यामध्ये निवडायचं आहे. आपल्याला मित्रांनो सर्वेक्षण क्रमांक गट क्रमांक यामध्ये निवड करायची आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा गट क्रमांक किंवा सर्वेक्षण क्रमांक निवडू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी घटक प्रकार निवडा यामध्ये यायचं आहे आणि त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, प्रकल्प आधारित घटक आणि इतर घटक. तर तुम्हाला इतर घटक यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर पुढील बाब निवडायची आहे. बाबवर क्लिक करून तुम्हाला त्यामध्ये कांदा चाळ, पॅक हाऊस इत्यादी काढणी पश्चात एकात्मिक व्यवस्थापन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर उपघटक निवडायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला फार्म गेट पॅक हाऊस हे ऑप्शन निवडायचं आहे. निवडल्याच्या नंतर बाब निवडावर क्लिक करून तुम्हाला त्यामध्ये विजेच्या ग्रेड वरील चालणारी पारंपरिक शीतगृहे हे तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑटोमॅटिक लॉक होऊन जातील. त्यानंतर मॉडेल या ठिकाणी 10 MT पर युनिट हे येऊन जाईल. त्यानंतर तुमच्या प्रस्तावित क्षमतेनुसार तुम्हाला या ठिकाणी फार्म गेट स्टँड अलोन कोल्ड स्टोरेज युनिट MT ची प्रस्तावित क्षमता तुम्हाला टाकायची आहे. तुम्ही तुमच्या आकारानुसार टाकू शकता मित्रांनो. मी या ठिकाणी 10 टाकत आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा जो फॉर्म आहे तो घटक यशस्वीरित्या समाविष्ट केला आहे असं तुम्हाला ऑप्शन येईल. त्यावर तुम्हाला यस म्हणून क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला परत डाव्या साईडला घटकांसाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर वरती दे छोटासा ब्लिंक पाहिलेला दिसत आहे त्यावर तुम्हाला अर्ज सादर करा म्हणून क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपला अर्ज सादर झालेला आहे. ओके या बटनवर क्लिक करा आणि पहा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमचं घटक तपशील हे या ठिकाणी आलेला असणार आहे. कांदा चाळ पॅक हाऊस आपण यासाठी फॉर्म भरत आहोत. त्यानंतर खाली योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील यावर आपल्याला क्लिक करायचं आहे छोट्या डायलॉग बॉक्समध्ये आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या आधी जर तुम्ही पेमेंट एखादं केलेलं असेल तर तुमचं जे देय आहे ते यशस्वीरित्या सक्सेस होऊन जाईल. तुम्हाला डबल पेमेंट करायची आवश्यकता नाही. परंतु जर तुम्ही पेमेंट केलेलं नसेल मित्रांनो तर त्या ठिकाणीच तुम्हाला एक पेमेंटचं ऑप्शन येईल. ते पेमेंटचं ऑप्शन तुम्ही निवडून तुम्हाला 23 रुपये त्या ठिकाणी फी भरायची आहे. फी भरून ती पावती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बॅक येऊन मित्रांनो तुम्हाला डाव्या साईडला घटक इतिहास पहा यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर लागू केलेले घटक यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लागू केलेल्या घटकावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो कांदा चाळ पॅक हाऊस यासाठी तुमचा जो अर्ज आहे तो आता सबमिट झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची प्रिंट अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या कांदा चाळ पॅक हाऊसची जी प्रिंट आहे ती काढून घेऊ शकता आणि ही प्रिंट तुम्हाला सोबत जतन करून ठेवायची आहे. जेव्हा लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागेल तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहेत. या ठिकाणी व्हिडिओ आपला थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.